नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर वाजले सकाळचे 7:45 आणि आता आज आपण जाणार आहोत सागरगडावर अलिबाग येथे. तर माझे मित्र थांबले स्टँडला, तिथनं मला पिकअप होती स्टँडला मिळणं पिकअप कंप्लीट होतं. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत सागरगडावरती. तर त्याकरिता माझे मित्र आलेत कोलाडवरून. तर ते आपल्या नागोठण्यात बाजारपेठेमध्ये थांबले होते. तिथनं त्यांनी मला पिकअप केलं. आम्हाला जे लागणारं सामान होतं ते बाजारपेठेतनं घेतलं आणि मग महाराजांना वंदन करून आम्ही आमचा ट्रेकला केली सुरुवात. त्यानंतर मित्रांनो, सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की कोणत्याही ऋतूत एका दिवसात करणारा किल्ला म्हणजे सागरगड उर्फ अलिबाग समुद्र किनाऱ्याच्या आणि धरमतरच्या खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी हा किल्ला बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या दूरदृष्टी राजाने सागरी किनारपट्टीचे रक्षण करण्यासाठी खंदेरी, कुलाबा, सर्जकोट या किल्ल्यांची निर्मिती करेपर्यंत सागरगडावरच अलिबाग पट्ट्यातील समुद्र किनाऱ्यांच्या रक्षणाची भिस्त होती. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही समोसे तर खूप प्रकारचे खाल्ले असाल, पण हा जो समोसा आहे तसा सजावट केलेला समोसा मी तरी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच खातोय. मित्रांनो, आता आम्ही इथं खाल्लेलं आहे पोट भरून. आता इथल्यानंतर आपल्या गड चढायला सुरुवात करू. सागरगड आपण ऐकला होता तो चढायचा होता. इथला नाश्ता वगैरे केला आहे, आपण जाऊया. तर मित्रांनो, आता बघा हा रोड आहे. आता तुम्हाला आता इथं प्रॉपर इथलं लोकेशन बांधणच्या इथनं मित्रांनो, बांधणवरनं आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. हा इकडे पेजारी साईडला रोड जातो आणि तिथनं आपल्याला उजव्या हाताला जायचं आहे. इथनं वरती इकडनं वरती जायचं आहे आपल्याला आणि ते इथनं सागरगडाचा रस्ता आहे. तर तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, कसं काय तुम्हाला दाखवतो. मित्रांनो बघा, माझ्यासोबत आहे अजित कदम. बघा, हाय कर रे अजित कदम. आणि ते दोघं जण गेलेत कॉफीचं सामान आणायला. आणि कारण का गड किल्ल्यांवर आपण मॅगी आणि चहा नाही बनवलं असं कधी होईल का, त्यामुळे आम्ही बाकीचं सामान घेतलं आहे. फक्त कॉफी राहिली होती, ती कॉफी आणण्यासाठी गेलेत. मग ती कॉफी घेऊ आणि जाऊ वरती गड चढायला सुरुवात करू. मित्रांनो, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल की बांधण गावाच्या बस स्टॉपवरून आपण आतमध्ये शिरलो उजव्या हाताला. तिथून आपण वाघोडी या गावामध्ये गेलो. वाघोडी या गावामध्ये शिरतक्षणी काही रस्त्याची उंची खूप प्रमाणात जास्त सरळ असल्याकारणाने आपल्या गाडीवर दोघांना जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्ही पाठीमागची दोन्ही मित्र उतरलो आणि सिंगल सीटच गाडी पुढे नेली आणि गावात जाऊन आम्ही एका ठिकाणी आमची गाडी पार्क केली आणि आमच्या ट्रेकला केली सुरुवात. आम्ही त्या गडावर पहिल्यांदाच येतो, त्यामुळे आम्हाला या गावकऱ्यांना विचारूनच गडाला ट्रेकला सुरुवात करायची होती. जशी आम्ही त्या गावातल्यांना विचारलं, माणसांना एका दोघांना, की ट्रेकचा रस्ता काय नक्की कसं काय आहे. आणि असं ऐकण्यात आलं होतं की या गडावर जास्त प्रमाणात चाकवा लागतो. त्यामुळे आम्हाला भीती तर होतीच, पण तेवढीच उत्सुकता पण होती, कारण हा गड देखील आम्हाला पाहायचा होता. कारण का आम्ही आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये असूनसुद्धा आम्ही हा गड पाहिला नव्हता. त्यामुळे उत्सुकता तेवढीच होती. त्यामुळे आम्ही असाच चौघजण निघलो आहे, पद्मदुर्ग निघलो आहे सागरगड पाहण्याकरता. मित्रांनो, ह्या किल्ल्याचे नाव जरी सागरगड असले तरी समुद्र किनाऱ्यापासून हा 5 मैल दूर आहे. मित्रांनो, या गडाची उंची 1357 फूट साधारण आहे आणि गडाचा प्रकार गिरिदुर्ग आहे आणि चढाईची श्रेणी सोपी आहे. मित्रांनो, जर सागरगडाचा इतिहास बघायला जाल तुम्ही, तर सागरगड हा बहमानी सुलतानाच्या काळात बांधला गेलेला किल्ला होता. 1660 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार दरोजी यांनी हा किल्ला आदिलशाहकडून जिंकून घेतला होता. इसवी सन 1665 मध्ये छत्रपती शिवाजीराजांनी मोगलांबरोबर केलेल्या पुरंदरच्या तहात जे 23 किल्ले मोगलांना दिलेले त्या 23 किल्ल्यांमध्ये सागरगडाचा देखील समावेश होता, उर्फ खेडदुर्ग याचा समावेश होता. मित्रांनो, सागरगडाविषयी जास्त लोकांना माहिती नाही, कारण का तो सोशल मीडियावर जास्त प्रमाणात फेमस नाही. कारण का हल्ली कुठलीही गोष्ट तेव्हाच फेमस होते जेव्हा ती सोशल मीडियावर जास्त प्रमाणात फेमस असते. तसंच काहीसं सागरगडासोबत आहे. सागरगड इतका प्रसिद्ध नाही आहे, फेमस नाही आहे सोशल मीडियावर, त्यामुळे या गडाविषयी जास्त प्रमाणात लोकांना माहीत नाही. म्हणून सांगण्याचा उद्देश इतकाच असेल की जेव्हा देखील याल तेव्हा 3-4 मित्रांना सोबत घेऊन या, कारण एकटा येण्यात रिक्स आहे. रस्त्याला कोण नसतो जाताना वाटेत. पहिल्या अर्धा तासातच घामांनी बघा, पहिलं फक्त अर्धा तास झाला आणि आता हवा गेली फुल. कुठल्या पण गाडा कुठल्या पण ट्रेकला हवा टाईट होतेच.
मित्रांनो, खूप वेळ चालल्यानंतर आम्हाला एक सुंदरसं दृश्य म्हणजे निसर्गाचं दृश्य दिसलं. त्यामुळे आम्ही काही लगेच कॅमेरा काढला आणि घेतले मग काही सिनेमॅटिक व्ह्यू. मित्रांनो, 2 तास झाले आम्ही चालतो, 4 जण चालू आहे. असं ट्रेकचं प्लॅन. आता आज मला बरेच इम्पॉर्टंट कामं होती, पण ती सोडून अचानकपणे आपण आज आलो आहे ट्रेकला. कारण ट्रेकच्या चान्स मित्रांनो सोडू नका हो. कारण का आयुष्यात दारू पिणारे, फार्म हाऊस जाणारे असे मित्र खूप भेटतील, पण गड किल्ल्यावर फिरणारे मित्र क्वचित भेटतात. त्यामुळे ट्रेकचा चान्स असला तर पटकन तयार हो. काय पण कामं असतील पोस्टपोन करा, ट्रेकला आहे भाई. कारण का निसर्गाच्या सानिध्यात आपण जी मजा घेऊ शकतो, तो पीस ऑफ माइंड आपल्याला भेटतो ना मित्रांनो, तो अलग लेवल असतो. अलग लेवल, एकदम टेन्शन फ्री. किती आयुष्यात टेन्शन असले सगळे विसरताना आपण निसर्गात सह्याद्रीमध्ये हरवून जातो. जसं का मी बघा ना भाई, एन्जॉयमेंट. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर महाराजांनी 1670 ते 1672 या काळात सागरगडाला पुन्हा स्वराज्यात आणला. 18 ऑक्टोबर 1679 साली खंदरीच्या युद्धातील इंग्रज कप्तान फर्नांडिस मोलिव्हियरसह 25 इंग्रज कैद्यांना सागरगडावर बंदी म्हणून ठेवण्यात आले. मित्रांनो, फायनली आम्ही सागरगडावरती पोहोचलो. अखेरचा प्रवास संपला आणि सागरगडावरती पोहोचल्या क्षणी हा बघा समोर जे आहे तिकडे आपल्या सागरगडावरचा म्हणजे प्रॉपर मेन गड तिकडे आहे. आणि ह्या उजव्या हाताला काहीशी वाट होती, तिकडे आम्ही जाऊन बघितलं की काय आहे की नाही. तिकडे गेल्यानंतर आम्हाला त्या दिशेने सुद्धा सागरगडाचं सुंदरसं दृश्य पाहायला मिळालं. नंतर पुन्हा आम्ही जी वाट होती नेहमीची त्या वाटेवर आलो, म्हणजे जिथे महादरवाजा आहे गडाचा तिथे आलो. तिथनं आम्ही सुंदरसं व्ह्यू घेण्यासाठी आणि गड अभ्यास करण्यासाठी परत एकदा त्या वाटेला लागलो. मित्रांनो, व्ह्यू बघा, व्ह्यू कसला भारी आहे. इतका वेळ चाललो, जमलो वगैरे, त्यानंतर जो सूट भेटतोय, पीस ऑफ माइंड. व्ह्यू बघा ना माझ्या पाठी. आपल्या मोबाईलची क्लिअरिटी जरा खाली आहे, लो आहे, त्यामुळे नीट कॅप्चर होत नाही आहे. बट ज्या तुम्ही ते प्रत्यक्षात या सागरगडावर नंबर व्ह्यू आहे मित्रांनो, की या खाली बघ शेत आहे, पास झाले राईट व्ह्यू. मित्रांनो, जसं आयुष्यात प्रत्येकाला टेन्शन आहे, पण टेन्शनवर मात करण्याचं एकमेव सोल्युशन म्हणजे मित्र, आणि दुसरं म्हणजे सह्याद्री. तर मित्रांनो, आयुष्यात आहे ना किती काही झालं तरी स्वतःच्या विषयी प्रेम कधी आपल्या मनात संपू देऊ नका. आणि कारण का आपण स्वतःलाच प्रेम करायला लागलो ना का आपल्या दुनिया देखील सुंदर वाटू लागते. तसेच सह्याद्री देखील ती इतकी सुंदर आहे. जर तुम्ही फिराल तेव्हा तुम्हाला समजेल की सह्याद्री किती सुंदर आणि किती मन तृप्त करणारी आहे. मित्रांनो, गडाच्या ज्या जुन्या पायऱ्या होत्या त्यांची देखील आता बऱ्यापैकी कंडिशन आहे ठीकठाक. म्हणजे 100पैकी आपण 30% उरल्याचं बोलायला हरकत नाही. त्यानंतर गडाचे अवशेष उरलेत मित्रांनो पाठीमागे. तर नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहे वरती, म्हणजे प्रॉपर आता गडावर आलो आहे वरती, सागरगडावरती. कारण का आपण मागादारांना फिरत होतो मागातपासून, ते गडाच्या आजूबाजूला होतं. आता प्रॉपर गडावर आलो आहे. पण असं बघा पाठीमागं तुम्हाला दाखवतो बघा, त्याचा अशा अवशेष उरलेत गडाचे. प्रॉपर असं काय बघण्यासारखं नाही आहे, बट ॲज अ ट्रेक तुम्हाला ॲडव्हेंचर ट्रेक पाहिजे असेल तर सागरगड इज बेस्ट. नक्की या. ॲज अ एक संडे म्हणून तुम्हाला असा वीकेंड घालत असं खूप मस्त ॲडव्हेंचर, तर नक्की ह्या गडाला व्हिजिट करा. मित्रांनो, संभाजीराजांना मुर्करब खानाने अटक केल्यानंतर सागरगडाचा किल्लेदार मानकोजी सूर्यवंशी सागरगड सोडून प्रबलगडाच्या आश्रयास गेला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर माजलेल्या अंधाधुंदी सागरगडा सिद्धीने ताब्यात घेतला व कान्होजी आंग्रे कुलाब्याच्या भिवाजी गुजर आरमार प्रमुख साधेजी यांनी 1698 साली सिद्धीकडून तो परत जिंकून घेतला. मित्रांनो, येथील गड संवर्धन जी समिती आहे त्यांनी महाराजांच्या स्मारक गडावरती लावण्यात आलेलं आहे. आणि म्हणजे 2 एकूण स्मारक आहेत आणि आपल्या गडावर एकूण 3 तोफा आहेत. या स्मारकाजवळ 2 आहेत आणि आपण मागाशी बघितली ती एकूण 3 तोफी आहेत या गडावर. आणि मित्रांनो, या बाजूला आपण बघितलं तर स्मारक आहे महाराजांचं एक,
आणि त्याच्या अपोजिट साईडला बघितलं तर ती एक सुळका आहे. कसली आहे तिचं नाव मला एक्झॅक्ट माहीत नाही आहे, पण सुळका म्हणून कसली तरी आहे. मित्रांनो अगदीच तुम्हाला जास्त प्रमाणात माहिती पाहिजे असेल तुम्ही व्हिडिओ पॉज करून माहिती देखील घेऊ शकता. आणि मित्रांनो इथं आहे गोमुख कुंड, तिथनं आपण पिण्याचं पाणी देखील घेऊ शकतो. आणि मित्रांनो हा खाली जी दरी जाते तिथनं बघा किती सुंदर असा व्ह्यू आहे इथनं या सागरगडावरती. आणि जसं आम्ही आलो तसे इतर देखील 4-5 जण होते. आम्हाला वाटलं होतं की कोण नसेल, पण 4-5 जण होते गडावर ट्रेक करायला. पाहिजे त्या पुण्यावरून आलते काही मित्रमंडळी होते सह्याद्री भटकंती करणारे. जसं आपण देखील आलो तिथं वरती मंदिर शंकराचं मंदिर आहे आणि बाप्पाची देखील तिथे मूर्ती आहे. तिथं आपण पाया वगैरे पडलो. नंतर आपण आपल्या जेवणाची सोय करणार आहोत, म्हणजेच मॅगी वगैरे बनवून पोट भरून मग पुढे जाऊया आपण डायरेक्ट अजून भटकंती करायला. घे घे यार घे. मित्रांनो आज आम्ही दुर्गश्री सागरगडावरती आलो आहोत आणि आज आमचा आता वाजले 1:15 वाजलेला आहे. तर आता आम्हाला लागलेलं भूक, तर आता आम्ही मॅगी बनवायची तयारीमध्ये आहोत. हा आमचा सिद्धू मॅगीवाला आणि सिद्धू चहावाला. हा आमचा पूर्ण चहा आणि आमचं जेवणाचं सगळं सिद्धू बघतो. आणि हा आमच्यामध्ये नवीन झालेला ॲड मेंबर श्रीयोग शिंदे. लशी भाऊ नाही बोललो. हा खरंच हा आमच्यामध्ये आला पहिल्यांदा भटकंती खूप छान वाटतं त्याला. आता आमचे ग्रुपचे अध्यक्ष श्रुतीबाई मावले आणि विचारा आजचा दिवस कसा वाटतं तुम्हाला? माझ्या श्रुती मावले आपण बोला काहीतरी. ते काही कारणास्तव बोलू शकत नाही. आपलं जो आजचं जेवण मेनू मॅगी तो बनवून ते सिद्धू चायवाला आणि सिद्धू मॅगीवाला त्यांना विचारूया आजची रेसिपी काय आहे. अकाउंट विचारायला पाहिजे ना मग बालिश सर. मित्रांनो सागरगडावरून पद्मदुर्ग सर्जेकोट अशा 4-5 गडावर लक्ष ठेवण्याकरता हा किल्ला बांधला होता. आपण बघू शकता समुद्रकिनारा म्हणजे या गडावर ना समुद्रातील 3 ते 4 किल्ले आरामात दिसतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात इझी पडत असेल कदाचित, म्हणून हा गड बांधण्यात आला. आणि बघा मित्रांनो जे मी सुलका बोलत होतो तीच ही सुलका. एक्झॅक्ट या सुलकेचं नाव मला माहीत नाही आहे, पण या सागरगडावरची ही सुलका आहे. या गडाचं जर सुलकेचं तुम्हाला नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि या गडावर एक मोठा तलाव देखील आहे मित्रांनो. तो तलाव आपण जाताना म्हणजे आपण जेव्हा परतीचा प्रवास करू तेव्हा तलाव कॅप्चर केला आपण. मित्रांनो बघू शकता गडाचे जे अवशेष आहेत ते पाठीमागे तुम्ही बघू शकता. गडाचे म्हणजे 100पैकी गडावर 40% गडाचे अवशेष उरले, बाकी सगळे जमीनदस्त झालेले आहेत. आणि इथं पाण्याच्या टाक्या देखील आपल्याला 2 दिसल्या होत्या. त्या देखील त्यांचं बांधकाम बघायला गेलं तर ते 100पैकी तुम्हाला 70% तुम्ही आरामात बोलू शकता की ते आहे तसंच बांधकाम आहे. बाकी 30% ते काळानुसार जरासं ढासळलं आहे, बाकी तिथे चांगलं कंडिशनमध्ये आहे. तर मित्रांनो आता आपला आजचा ट्रेक संपलेला आहे आणि आता आपण जाऊया घरी, कारण का वाजले 3:30-4. त्यामुळे आपला ब्लॉग इथेच एंड होते. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.